अमेरिका साधारणतः 50 प्रकारची व्हिसा हे जगभरातल्या लोकांना देत असतं. 50 प्रकारची व्हिसा आहेत. म्हणजे त्यांच्याकडे अगदी B1 पासनं तर R1 पर्यंत व्हिसा आहेत. म्हणजे तुम्ही जर तिथं शिकायला जाणार असाल तर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा व्हिसा आहे. तुम्ही तिथं काम करायला जाणार असाल तर वेगळ्या प्रकारचा व्हिसा आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाला भेटायला जाणार असाल तर वेगळ्या प्रकारचा व्हिसा आहे. तुम्ही टुरिस्ट म्हणून जाणार असाल तर वेगळ्या प्रकारचा व्हिसा आहे. तुम्ही शेतकरी किंवा कृषी कामासाठी जाणार असाल त्याला वेगळ्या प्रकारचा व्हिसा आहे. तुम्ही त्या ठिकाणी अजूनही काही प्रोफेशनमध्ये तुम्ही जाणार असाल त्याला वेगळ्या प्रकारचे व्हिसा आहेत. मग असं झालं की अमेरिकेमध्ये ज्याला म्हणतो स्किल्ड मॅनपॉवर, काही स्पेसिफिक सेक्शन्स असे सेक्टर्स आहेत. फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानंतर आय टी सेक्टर, इंजिनिअरिंग सेक्टर असं आहे, हेल्थ सेक्टर असं आहे की ज्यामध्ये स्किल्ड मॅनपॉवरची अमेरिकेला कमी होती. म्हणून मग टेम्पररी व्हिसा त्यांनी 1990 मध्ये सुरू केला, ज्याला H1B व्हिसा म्हणतात. हा H1B व्हिसाच्या माध्यमातून तुम्हाला जगभरातलं जे स्किल्ड मॅनपॉवर आहे त्याला अमेरिकेमध्ये टेम्पररी काळासाठी बोलवलं जातं. पहिले 3 वर्ष, नंतर तो एक्सटेंड होऊन आणखीन 3 वर्ष होतो. साधारणतः 6 वर्षापर्यंत त्याचं पार्ट असतो. आणि मग नंतर काही जण त्याला ग्रीन कार्डसाठी परत अप्लाय करतात आणि त्याला परमनंट करण्याचा प्रयत्न पण करतात. आता जर आपण पाहिलं साधारणतः ते 1990 पासून H1B व्हिसा हा सुरू झाला. प्रतिवर्षी अमेरिका असे 85,000 व्हिसा देतो. H1B व्हिसा. ह्या 85,000 पैकी साधारणतः 65% व्हिसा हा भारतीयांना मिळतात. ओके, हे भारतीयांना मिळतात. आणि ज्या कंपन्या ते मागवतात, म्हणजे प्रतिवर्षी कंपन्या आपली मागणी नोंदवतात. म्हणजे मी मायक्रोसॉफ्टचा असेल तर मायक्रोसॉफ्ट सांगेल आम्हाला 15,000 H1B व्हिसा भारतातनं पाहिजे कॅन्डिडेट्स. मग उद्या अमेझॉन असेल, अमेझॉन म्हणेल की आम्हाला एवढे पाहिजे, गुगल म्हणेल आम्हाला एवढे पाहिजे, आणि मग TCS म्हणेल, TCSचं पण तिकडे ब्रँचेस आहेत, आणि मग ते आपली मॅनपॉवरची रिक्वायरमेंट नोंदवतात. आणि तिथं लॉटरी सिस्टम असते, आणि त्या लॉटरी सिस्टममध्ये त्याच्यानुसार तुमची लॉटरी निघाली की तुम्ही तिथं जाऊ शकता. आता काय होतं याच्यामुळे की झाला असा मुद्दा की याचा फायदा अमेरिकेला फार मोठा झाला. जर 1990 पासून आपण पाहिलं तर साधारणतः अमेरिकेला म्हणजे ह्या कंपन्या ज्या आहेत, ज्या सगळ्या H1B व्हिसाच्या अंडर मॅनपॉवर अट्रॅक्ट करतात, त्यांना प्रतिवर्षी होणारा फायदा हा साधारणतः $85 अब्ज आहे. आणि त्या अमेरिकेला जो टॅक्स देतात तो साधारणतः 35 अब्जाचा आहे. म्हणजे अमेरिकेला किती प्रचंड मोठा फायदा या H1B व्हिसाचा होतो. एलॉन मस्क हा H1B व्हिसामध्ये अमेरिकेला गेला होता. डोनाल्ड ट्रम्पची पत्नी ही आयर्लंडवरनं H1B व्हिसामध्येच अमेरिकेला आलेली होती. आणि आपल्याकडे तर तुम्हाला सत्या नडेलापासून सगळेच जण भारतीय जे आहेत मेनली हे सगळेजण H1B व्हिसामध्ये तिथे गेले होते. H1B व्हिसामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठा फायदा झाला. आता काय झालंय की डोनाल्ड ट्रम्पनी या H1B व्हिसावरती रेस्ट्रिक्शन आणण्यास सुरुवात केली. त्यांची जी रिपब्लिकन पक्ष आहे, त्यांचे जे ॲडवायझर आहेत ते असं म्हणतात की याच्यामुळे स्थानिकांचे जॉब जातात. आता किरण मी तुम्हाला सांगतो की अमेरिकेमध्ये पॅकेजेस असतात वर्षाचे, साधारणतः $2 लाख हे एका स्किल्ड एम्प्लॉईचं पॅकेज असतं. पण आता झालं काय की ह्या कंपन्या काय करायला लागल्या, मग अमेझॉन असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, आपल्याकडचे जे फ्रेशर्स आहेत, IIT मध्ये पासआउट झाले, IIM मधनं पासआउट झाले, तर आता फ्रेशर्सला एवढ्या मोठ्या पगाराची सुरुवातीची त्यांची आवश्यकता नाही. मग त्यांनी काय केलं की 65,000 अॅन्युअली, म्हणजे वर्षाचा $65,000 तर $85,000, $1 लाख असे पण सॅलरीचे पॅकेज ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली. आणि काम मात्र ते प्रचंड करतात भारतीय. त्यामुळे या कंपन्या काय करायला लागल्या, या लोकांना कमीत कमी सॅलरीमध्ये घ्यायला लागल्या. आणि त्या घेत असल्यामुळे अमेरिकेमध्ये मात्र अमेरिकन जे मानसिकता आहे, लोक आहेत, ते साधारणतः $1.5 लाख प्रति वर्षाला याच्या खाली शक्यतो निगोशिएशनला येत नाहीत. पण ह्या लोकांना $60,000 मध्ये भारतीय मिळायला लागले. त्यामुळे प्रचंड भारतीयांची मागणी वाढली आणि भारतीय तिथे जायला लागले. आणि त्यामुळे तिथं वातावरण असं तयार केलं गेलं की भारतीयांमुळे अमेरिकन लोकांचे जॉब जात आहेत. आणि मग त्यांनी आता असं केलं की त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन आणले. त्याची फीस जी होती पहिले $960 होती. $960 त्या H1B व्हिसाची. आणि ती कोण घ्यायचे, म्हणजे तुम्ही एम्प्लॉयर आहात आणि मी एम्प्लॉई आहे, तुम्ही मायक्रोसॉफ्ट आहात आणि तुम्हाला माझी गरज आहे, तर $960 मायक्रोसॉफ्ट भरायची.
ओके, अमेरिकन गव्हर्नमेंटला. तर आता झालं की त्यांनी काय केलं की ती 960 वरनं फी $1,00,000 केली. डायरेक्ट $1,00,000. ओके, आता $1,00,000 झाल्यानंतर ते पैसे तुम्हाला भरायचे आहेत. मला तर भरायचे नाही आहेत ते एम्प्लॉयरला भरायचे. आणि त्यामुळे त्यांनी पहिला दणका असा मारला की त्यांनी फीज वाढवून टाकली. त्यामुळे मग ते लोक म्हणायला की आता मी एखाद्या व्यक्तीला भारतामधनं डॉक्टर शैलेंद्र चव्हाणकरांना मी पहिले $65,000 वर्षाला पगारावर नुसतं घ्यायचो, आता त्यांना हायर करायला मला ₹1,00,00,000 सुरुवातीला भरावे लागतील. बरोबर. तर मी 10 वेळा विचार करेन. मग मी म्हटलं ठीक आहे, मी स्थानिकचाच व्यक्ती घेतो. तर पहिले त्यांनी तो पाठ केला. आता त्यांनी काय केलं की ही लॉटरी सिस्टम जे मुलं निवडले जायची आपली, ती लॉटरी सिस्टम स्क्रॅप केली. ओके. आता त्यांनी वेज सिस्टम केली, वेज बेस्ड सिलेक्शन सिस्टम केली. म्हणजे काय की साधारणतः वेज 1, वेज 2, वेज 3, वेज 4 आणि वेज 5 म्हणजे हायली स्किल्ड. आता जो वेज 5 वाला आहे, ज्याचा सॅलरी साधारणतः $2.5 प्रति वर्षाला आहे, त्याला जास्त प्रेफरन्स दिला जावा अशा स्वरूपाच्या तरतुदी केल्या, त्याला जास्त चान्स दिले. त्यामुळे जेणेकरून 65,000 75,000 प्रतिवर्ष डॉलरला जे मुलं हायर करून तिकडे जायचे ते आता कमी होतील. बरोबर. आणि त्यामुळे त्यांनी भारतीय तिथे जाऊ नये यासाठी प्रचंड प्रयत्न सुरू केलेत. आणि त्याच्यासाठी एक बाब लक्षात ठेवणं गरजेचं की डोनाल्ड ट्रम्पला याच्या माध्यमातून 10 लाख अमेरिकन लोकांसाठी जॉब क्रिएट करायचा आहे. पण आता अमेरिकन कंपन्या असं म्हणतायत की त्यांना माहिती आहे की मूळ अमेरिकन जो नागरिक आहे तो काही ह्या कामासाठी जसं जेवढं भारतीय काम करतात तेवढं अमेरिकन काम नाही करत. बरोबर. आणि त्याच्या व्हिम्स आणि फॅन्सीज खूप आहे. तो शनिवार रविवार काम नाही करणार, त्याचे कामाचे तास त्याला लिमिटेड पाहिजे. भारतीय किती काम करायला तयार आहे. बरोबर. शनिवार रविवार त्यांना एखाद्या खेड्यामध्ये तुम्ही अमेरिकेमधल्या बसवा आणि त्याचं मुख्यालय केंटकीमध्ये असेल आणि त्याचं ऑफिस कुठेतरी दुसरीकडे असेल ब्रँचमध्ये, घरात बसून तो काम करेल. आणि त्याच्या व्हिम्स फॅन्सीज नाही आहे, तो कोणत्या इलिगल ऍक्टिव्हिटीमध्ये वगैरे जात नाही, तो कोणत्याही गाडीचे ट्रॅफिकचे रूल्स फारसे ब्रेक करत नाही, तो कुटुंबवत्सल माणूस आहे. आणि त्यामुळे अमेरिकन लोकांचे जॉब मॅक्सिमम भारतीयांकडे जायला लागले. आणि त्याचा त्रास डोनाल्ड ट्रम्पला व्हायला लागला आणि म्हणून त्यांनी त्याच्यावरती बंधनं आणायला सुरुवात केली. आता काय झालं की ह्या ज्या कंपन्या ज्या भारतीय लोकांना घ्यायच्या त्यांनी असं ठरवलं की ठीक आहे, भारतीयांनी तिकडे येऊ नये, आम्ही तुमच्याकडे येतो. म्हणून ॲमेझॉन असेल, गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, यांनी साधारणतः मागच्या महिन्यामध्ये जवळपास $110 अब्ज इन्व्हेस्टमेंट या भारतामध्ये डिक्लेअर केल्यात. बापरे. त्या आता आंध्र प्रदेशमध्ये, बँगलोरमध्ये, तेलंगणामध्ये येत आहेत. आणि विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्पची एक मीडिया कंपनी आहे, त्या मीडिया कंपनीने $11 अब्ज हे तेलंगणामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी त्यांनी डिक्लेअर केलं. डोनाल्ड ट्रम्पच्या कंपनी ज्यांनी भारताविरुद्ध आयात शुल्क लावलं, त्या डोनाल्ड ट्रम्पच्या मीडिया कंपनीने तेलंगणा राज्यामध्ये $11 अब्ज इन्व्हेस्टमेंटची घोषणा केली. आणि त्यामुळे ह्या कंपन्यांना भारताची गरज असणे, कंपन्या भारतात यायला लागल्या, म्हणजे ते जॉब एक्सपोर्ट करायला लागले आता. बरोबर. हे लक्षात घ्या. हे मी तुम्हाला यासाठी सांगितलं की डोनाल्ड ट्रम्पचे जे निर्णय होते, आयात शुल्काचा असेल, H-1B व्हिसाचा असेल, रशिया युक्रेन युद्धाचा असेल, हे सगळे आता आपल्याला फोल ठरताना दिसून येतात. त्यामुळे मी आजच्या तुमच्या याच्यामध्ये हा प्रामुख्याने H-1B व्हिसा, तुमचं आयात शुल्क, रशियाकडनं आपण तेल का घेतोय, ह्या गोष्टी प्रामुख्याने पॅनलमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुमच्या MPSCच्या UPSCच्या मेन्समध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, एसेमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी व्हावी या दृष्टिकोनातून आपण या विषयांवरती प्रकाश टाकला. अगदी बरोबर.